नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण अंगातली उष्णता वाढल्यानंतर ती कमी करण्यासाठी काही घरगुती उपचार असतात त्या विषयात थोडक्यात बोलणार आहोत। आता अंगातली उष्णता बऱ्याच लोकांना 12ही महिने सतावत असते। काही लोकांना ऑक्टोबर, काही लोकांना एप्रिल मे मधील ऊन अतिशय त्रासदायक होत असतं। आता हे उष्णता वाढण्यामागं महत्वाचं कारण म्हणजे बिघडलेला पित्तदोष असतो। पित्तदोष वाढण्यामागं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी। खाण्यामध्ये अतिशय तिखट, तेलकट, मसालेदार, खारट पदार्थांचं वारंवार सेवन करणं, अतिशय उष्णतेच्या सानिध्यात किंवा उन्हामध्ये सातत्यानं काम करणं, सारखी चिडचिड, राग, स्ट्रेस घेणं, त्याचप्रमाणे अतिमद्यपान करणं किंवा दारू अतिशय पिणं, ह्यामुळे पित्तदोष बिघडून शरीरातली उष्णता साधारणपणे वाढत असते। आता उष्णता वाढल्यानंतर करावयाचे घरगुती उपचार, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं पोट साफ होणं फार महत्वाचं असतं। पोट साफ जेवढं होईल तेवढं अंगातली उष्णता संडासवाटे बाहेर आपल्याला काढता येते। त्यासाठी आयुर्वेदामध्ये एरंड तेलाचं सेवन सांगितलेलं आहे। हे एरंड तेल रात्री झोपताना 1 ते 2 चमचे गरम पाणी किंवा एक कपभर दुधातून जर तुम्ही सेवन केलं तर पोट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साफ होतं आणि अंगातली उष्णता सुद्धा ह्या उपायाने खूप चांगल्या पद्धतीने कमी होत असते। त्याचबरोबर धण्याचं पाणी सांगितलेलं आहे, तर हे धण्याचं पाणी सकाळी अनुशापोटी जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। हे धण्याचं पाणी रात्री झोपायच्या अगोदर 1 ग्लास पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे धणे टाकावे आणि ते रात्रभर तसंच भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून पिलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर सब्जाचं बी आहे, तुळशीचं बी आहे, हे पाण्यात भिजवून त्याचं जर सेवन केलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। तुमची पचनशक्ती कशी आहे, पचनशक्तीच्या अनुसार तुम्ही आहारामध्ये दूध आणि तुपाचं जर सातत्याने सेवन जर केलं तर उष्णता खूप चांगल्या पद्धतीने कमी होताना दिसते। त्याचबरोबर आहारामध्ये आमसूल म्हणजे कोकमचा जर वापर केला तर त्याचा सुद्धा खूप चांगला पद्धतीने उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर आपण ज्या गणपतीला दुर्वा वाहतो तर त्या दुर्वाचा रस, त्यालाच हरारी असंही म्हटलेलं आहे, हा दुर्वाचा रस सकाळी 2-3 चमचे, संध्याकाळी 2-3 चमचे जर घेतला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। फळांमध्ये डाळिंब आहेत, अंजीर आहेत, सुके अंजीर असू द्या, ओले अंजीर असू द्या, काळे भिजवलेले मनुके आहेत, ह्यांचा सुद्धा उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होताना दिसतोय। बऱ्याच लोकांची तळहाताची, तळपायाची आग ह्या उष्णतेमुळे फार सातत्याने होत असते। त्यासाठी तुम्ही कांदा घ्यावा, कांदा किसून त्याचा लेप तुमच्या तळहातावरती आणि तळपायावरती जर घातला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघायला पाहिजेत। परंतु तुमची उष्णता फार दिवसांपासून फार मोठ्या स्वरूपात असेल तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने पंचकर्मातली विरेचन नावाची चिकित्सा, रक्तमोक्षण नावाची जर चिकित्सा तुम्ही घेतली तर तुमची अंगातली उष्णता अगदी 100% मुळासकट घालवायला आयुर्वेदाच्या साहाय्याने मदत होत असते। धन्यवाद।